महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। गोंदिया जिल्ह्यातील इसापूर येथील खून प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे। मेक्सामचा खून प्रियकराच्या मदतीने केला असल्याची कबुली मृतकाच्या पत्नीने दिली आहे। तिच्या प्रेमावर पडून जात असताना यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथून अटक करण्यात आली आहे। मृतक मेक्सामची पत्नी वैशालीची इंस्टाग्रामवर 2 वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील तेजराव गोडसे 22 वर्षे याच्याशी ओळख झाली। ओळखीचे रूपांतर मैत्री व प्रेमात झाले। प्रेमात अडसर ठरलेल्या मेक्सामला संपविण्याचा कट दोघांनी रचला। वैशालीचे त्याला गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी येथे बोलावून घेतले। तो दुपारी इसापूर येथे आला व दुपारी कुठेतरी तो थांबला। रात्री 12 वाजताच्या सुमारास तो मेक्सामच्या घरी आला। वैशालीने तो येणार म्हणून घरामागचे दार उघडे ठेवले होते। त्याने प्रवेश केला। ठरल्याप्रमाणे दोघांनीही मेक्सामच्या रात्री झोपी गेले असताना दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केला व सकाळी उठल्यानंतर मेक्सामचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला। मात्र नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना सांगितले। पोलिसांनी या घटनेचा छडा लावत मृतकांची पत्नी वैशाली व तिच्या नांदेड जिल्ह्याच्या प्रियकर यांना दोघांना अटक केली असून भादवी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोघांनाही 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दिनांक 12 जून 2024 रोजी अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन येथे अशी माहिती मिळाली की मौजे इसापूर येथील इसम नामे मेक्साम कुंडलिक भावे, ज्याचे वय 42 वर्षे होते, याचा आकस्मिक मृत्यू झालेला आहे। परंतु त्याच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना त्याच्या गळ्यावर कोणीतरी वस्तूने आवळल्याच्या खुणा दिसल्यामुळे घटनास्थळी पोलीस तात्काळ पोहोचले। पोलिसांना थोडा संशयास्पद मृत्यू वाटल्यामुळे पोलिसांनी तात्काळ जी डेड बॉडी होती ते सरकारी दवाखाना अर्जुनी मोरगाव येथे आणण्यात आले। त्यानुसार शवाचे शवविच्छेदन करण्यात आले। दरम्यानच्या काळामध्ये मैताची पत्नी वैशाली मेक्साम भावे हिची विचारपूस केली असता तिने आपल्या मित्राच्या मदतीने आपल्या पतीचा दिनांक 11 जून 2024च्या रात्री गळा आवळून खून केल्याची कबुली दिलेली आहे। दरम्यानच्या काळामध्ये 12 जून 2024 रोजी फरार आरोपी जो होता, ज्याचे नाव तेजराव भुजंग गागले, हा राहणार बिलोली नांदेड येथील असून हा खून करून फरार झालेला असल्यामुळे त्याचा सायबर सेलच्या माध्यमातून मागोवा घेतला असता त्याचे लोकेशन पुसद येथील आढळल्याने पुसद पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले व अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले। 12 जून रोजी आरोपींना अटक करण्यात आली असून दिनांक 13 जून रोजी माननीय न्यायालयासमक्ष दोन्ही आरोपींना हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 18 जून 2024 पर्यंत पोलीस कस्टडियल रिमांड देण्यात आलेली आहे। या अनुषंगाने सदरील गुन्ह्याबाबत अपराध क्रमांक 124/2024 दाखल करण्यात आला असून पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील हे करत आहेत। धन्यवाद।